नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. महामार्गावर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन. म्हणे आधी मुंबई केंद्रशासित करा, आता रमेश कत्ती यांची मुक्ताफळे. मंत्री उमेश कत्ती यांनी घेतला ग्राहक न्यायालय कामकाजाचा आढावा. मध्यवर्ती भागात शनिवारी रहदारी कोंडीचा फटका. 8 फेब्रुवारी हुतात्मा दिनासंदर्भात शिवसेनेची बैठक. कंगराळी खुर्द येथे यल्लमादेवी पडल्या भरणे कार्यक्रम उत्साहात. शिक्षक संघाचा कर्तव्य बोध दिवस साजरा. धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर पावले. हरियाणाच्या युवकाचा कार अपघातात मृत्यू. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बेळगावातही उमटले. राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी येथे महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कृषी कायद्याला प्रखर विरोध दर्शविण्यात येत आहे. नवी दिल्ली येथे मागील अनेक दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 6 रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन महामार्गावर आंदोलन छेडले. हिरेबागेवाडी येथे महामार्ग रोखण्यात आला. तसेच केंद्राच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने सदर कृषी कायदे त्वरित रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे शेतकरी महिला वर्गांनी रस्त्यावर लोटांगण घालून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलनकर्त्या शेतकरी आणि महिला वर्गाला पोलिसांनी बसमध्ये कोंबले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. म्हणे आधी मुंबई केंद्रशासित करा, आता रमेश कत्ती यांची मुक्ताफळे. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकी नेत्यांच्या यादीत दिवसेंदिवस भर पडत आहे. सीमा भागातील बहुसंख्य मराठी भाषिकांचे पाठबळ असणारे माजी खासदार रमेश कत्ती यांनी देखील आता आपली मुक्ताफळे उधळली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत त्यांनी वादळस्त वक्तव्य केले आहे. सीमा भाग केंद्रशासित करण्याऐवजी ठाकरे यांनी मुंबई केंद्रशासित करावी असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सीमा भागात संताप व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकातील सीमा भागासाठी वेळ घालवू नये, तसेच सीमा भाग केंद्रशासित करण्याबाबत बोलू नये. बहुसंख्य भाषिकांची असणारी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आधी केंद्रशासित करावी. मंत्री उमेश कत्ती यांनी घेतला ग्राहक न्यायालय कामकाजाचा आढावा. राज्यातील ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी बेळगावात कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगाव बार असोसिएशन यांच्या वतीने या मागणीचे निवेदन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना देण्यात आले. सदर निवेदनामध्ये ग्राहक न्यायालयाच्या आवश्यकतेबाबत तपशील सादर करण्यात आला आहे. मंत्री उमेश कत्ती यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. तसेच याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. उमेश कत्ती यांनी त्यानंतर येथील ग्राहक न्यायालय बांधकामाची पाहणी केली. तसेच आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, ॲडव्होकेट NR लातूर, DM पाटील, BS सुलतानपुरी आणि इतर वकील वर्ग उपस्थित होता.
मध्यवर्ती भागात शनिवारी रहदारी कोंडीचा फटका। शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी रहदारीची कोंडी नेहमीच होत असते, त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे। शनिवारी शहरातील भेंडी बाजार, दरबार गल्ली ते चव्हाट गल्ली परिसरात अशीच रहदारीची मोठी कोंडी झाली होती। खडे बाजारातून मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीडी वर्कचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे तो मार्ग बंद राहिला आहे। त्यामुळे वाहनधारक आपली वाहने दरबार गल्लीतील भाजी बाजार तसेच भेंडी बाजार मार्गे घेऊन जात आहेत। शनिवारच्या दिवशी बाजार भरला असल्यामुळे या वाहनधारकांचा गर्दीचा कहर झाला होता। परिणामी या भागात रहदारीची मोठी कोंडी झाली होती। वाहनधारकांना येथून मार्ग काढताना अडथळ्यांचा सामना करावा लागला। 8 फेब्रुवारी हुतात्मा दिनासंदर्भात शिवसेनेची बैठक। येत्या दिनांक 8 फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने हुतात्मा दिन पाळण्यात येणार आहे। या संदर्भात चर्चा करण्याकरिता शुक्रवार दिनांक 5 रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी विचार मांडले। सीमा लढ्यात हौतात्म्य दिलेल्या हुतात्म्यांना सम्राट अशोक चौक रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे सोमवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार असून शिवसैनिकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी बैठकीत केले। बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, संघटक दत्ता जाधव, डंगरले, राजू कणेरी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। कंगराळी खुर्द येथे यल्लम्मा देवी पडल्या भरणे कार्यक्रम उत्साहात। कंगराळी खुर्द येथील यल्लम्मा देवी भक्तांच्या वतीने मराठी शाळेच्या प्रांगणात पडल्या भरणे कार्यक्रम उत्साहात पार पडला। सौंदत्तीला देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर दरवर्षी हा कार्यक्रम करण्यात येतो। यावर्षी कोरोनामुळे यल्लम्मा देवीचे मंदिर 22 मार्च पासून बंद ठेवण्यात आले होते, ते 1 फेब्रुवारी पासून खुले करण्यात आल्यामुळे भक्तांना सौंदत्तीत देवीचे दर्शन घेता आले। सौंदत्तीहून गावी परतल्यानंतर गावाबाहेर 1 रात्र वस्ती करावी लागते। त्यानंतर दुसरे दिवशी मंगळवार अथवा शुक्रवारच्या दिवशी सकाळी मार्कंडेय नदी काठावर पूजा विधी केल्यानंतर मराठी शाळेच्या प्रांगणात संध्याकाळी सर्व भक्तांच्या वतीने पडल्या भरून गाऱ्हाणा घातल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते। शिक्षक संघाचा कर्तव्यबोध दिवस साजरा। कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघातर्फे शनिवारी कर्तव्यबोध दिवस साजरा करण्यात आला। येथील भरतेश शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम झाला। यावेळी अनिल चौधरी यांनी शिक्षक वर्गाला मौलिक मार्गदर्शन केले। शिक्षकांमध्ये राष्ट्रभावना जागृत करणे याविषयी आवाहन केले। अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील होते। सचिव उमेश कुलकर्णी, सहसचिव वामन कुलकर्णी व्यासपीठावर होते। शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारची असंख्य माणसं आहेत, त्यांचा आदर्श काय, त्यांची चरित्र काय, त्यांनी काय कार्य केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सिद्धार्थ कॉलेज जे आहे ते नावारूपाला आणताना खूप काम केलेलं आहे। त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आहे। टिळकांचं काम आपल्याला माहिती आहे, आगरकर आहेत, त्यांची चरित्र तुम्ही वाचून काढली की तुमच्यातला शिक्षक जो आहे त्याच्यावर तुम्ही संस्कार पहिल्यांदा करा आणि तुमच्यावर आलेले जे संस्कार ते आपोआप तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतील। तुम्ही छानपैकी विद्यार्थी घडवू शकाल। धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर पावले। राज्यात रेशनवरील धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील असा इशारा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी दिला। येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला। बेळगाव जिल्ह्यात अनधिकृत मार्गाने होणाऱ्या व्यवहाराबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले। शनिवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले की गैरव्यवहारांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन तहसीलदार आणि पीडीओ यांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करून सर्वेक्षण केले जाईल। अनधिकृत शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। बैठकीच्या वेळी खासदार इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी MG हिरेमठ उपस्थित होते। किणये घाटात लुटारूंचा धुमाकूळ।
बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकवरील ताडपत्री कापून ट्रकमधील साहित्य चोरण्यात आले। ट्रकमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक सामग्रीची चोरी करण्यात आली। अशा प्रकारांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे घबराट पसरली आहे। बेळगाव ते चोरला मार्गावरील किणये घाटात वाहने अडवून लुटणाऱ्या लुटारूंनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे। गोव्याला जाणारी अवजड वाहने लुटण्याचा प्रकार याआधी डिसेंबरमध्ये घडला होता। पोलिसांनी या ठिकाणी विशेष लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे। हरियाणाच्या युवकाचा कार अपघातात मृत्यू। शिर्डी येथून बेळगाव मार्गे गोवाला निघालेला युवक कार अपघातात ठार झाल्याची घटना बेटणे क्रॉस येथे घडली आहे। राहुल रावत वय 30 राहणार हरियाणा असे त्या युवकाचे नाव आहे। तो शिर्डी येथे कंत्राटदार म्हणून काम करीत होता। आपल्या मित्रासमवेत गोवा येथे कारमधून निघाला होता। बेटणे क्रॉस येथे त्याची कार उलटली, त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला। खानापूर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। किणये ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता आली असून समितीचा भगवा झेंडा फडकला आहे। अध्यक्षपदी स्नेहल शंकर लोहार तर उपाध्यक्षपदी मल्लप्पा विष्णू पाटील हे निवडून आले आहेत। निवडणूक अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे जगन्नाथ जंगम शेट्टी आणि सहाय्यक अभियंता संजय गस्टे यांनी काम पाहिले। यावेळी पीडीओ सुनीता पाटील उपस्थित होत्या। निवडणूक जिंकताच बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। शिक्षक भरतीत रोस्टर पद्धतीला स्थगिती देण्याची आमदार अरुण शहापूरकर यांची मागणी। खासगी भाषिक अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरती रोस्टर पद्धत लागू करण्यात आली आहे, ती रद्द करण्याची मागणी आमदार अरुण शहापूरकर यांनी विधानसभेत केली। भाषिक अल्पसंख्याक शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक सेवेत आहेत, त्यांना सेवेत कायम करण्याची गरज आहे। वर्षानुवर्षे सेवा बजावूनही त्यांची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही। रोस्टर पद्धतीने शिक्षक भरती केल्यास सेवेत असणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होईल असे म्हणणे त्यांनी मांडले। तसेच हा अन्याय दूर व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले। शृंगेरी कॉलनी येथे 2.5 लाखांची घरफोडी। खासबाग येथील शृंगेरी कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले। शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। 3 तोळ्यांचे गंठण, 1.5 तोळ्याचे नेकलेस आणि अर्धा तोळे कर्णफुले चोरीला गेल्याची फिर्याद महेश भैरू कांबळे यांनी शहापूर ठाण्यात दिली आहे। महेश कांबळे हे खासबाग परिसरातील
टीचर्स कॉलनीच्या बाजूला असलेल्या शृंगेरी कॉलनीत भाडोत्री घरात राहतात. गुरुवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांच्या समारंभाला गेले होते. रात्री ते तिकडेच राहिले. शुक्रवारी सकाळी घरमालक नेहमीप्रमाणे बाहेर आले तेव्हा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी भाडेकरू कांबळे यांना फोन लावला. ते तातडीने घरी आले तेव्हा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने लांबविल्याचे आढळून आले. याची माहिती शहापूरचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी महेश भैरू कांबळे राहणार आशीर्वाद बिल्डिंग टीचर्स कॉलनी खासबाग यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. शहरातील मध्यवर्ती रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. बेळगाव शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र काही महत्त्वाचे रस्ते दुरावस्थेत गेले आहेत. त्या रस्त्यावरील धुळीच्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त आहेत. फुलबा गल्ली, पाटील गल्ली परिसरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. शहरातील फुलबा गल्ली, तहसीलदार गल्ली या परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. बेळगाव शहर हे 3 राज्यांच्या मध्यभागी असल्याने हे शहर नावारूपाला आले आहे. मोठी बाजारपेठ याच शहरात आहे. त्यामुळे शहराच्या याच मार्गावरून दररोज वाहनांची मोठी वर्दळ पाहावयास मिळते. त्यामुळे शहर परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. पाटील गल्ली, फुलबाग गल्ली येथे दुचाकी आणि 4चाकी शोरूम असल्याने येथे दररोज हजारो वाहन येथून ये-जा करत असतात. याची दखल घेऊन ताबडतोब त्या परिसरात डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी प्रेमा हिरोजी. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी ब्रह्मलिंग ग्रामविकास आघाडीच्या प्रेमा रमेश हिरोजी तर उपाध्यक्षपदी अंजना यल्लाप्पा नाईक यांची निवड करण्यात आली. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सावगाव, ज्योतिनगर, क्रांतीनगर, गणेशपूर आणि सरस्वती नगर बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीची निवडणूक शुक्रवारी पंचायतीच्या सभागृहामध्ये निवडणुकीला सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी प्रेमा रमेश हिरोजी आणि मीनाक्षी शिवाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी प्रेमा हिरोजी यांना 21 मते पडली तर मीनाक्षी पाटील यांना 15 मते पडली. किणये येथील एस.जी. पाटील पदवीपूर्व महाविद्यालयात पुरस्कार वितरण. मराठा मंडळाच्या एस.जी. पाटील पदवीपूर्व महाविद्यालय किणये येथील प्रथम वर्षाच्या 20 गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांना शंकरराव पाटील यांच्या वतीने रोख रकमेचे पुरस्कार देऊन गौरविण्याचा कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अनंत लाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.पी. गोडसे होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीतानंतर मराठा मंडळचे ट्रस्टी नागेश झंगरूचे आणि नागेश तरळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. उपस्थितांचा परिचय श्री आर.के. ओवळकर यांनी करून दिला. प्रमुख अतिथी शंकरराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. संचालक रामचंद्र मोदगेकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्राचार्य गोडसे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात संस्थेची माहिती सांगून कृतज्ञता व्यक्त केली. प्राध्यापक मदन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सुनील चिगुळकर यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार. आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन या महाराष्ट्रातील वतीने जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने कणकुंबी येथील माऊली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार दिनांक 7 रोजी मडगाव, गोवा येथे होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कार वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सत्यम जगन्नाथन आणि प्रेरणा कपूर हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. गोदगेरी येथे पशुचिकित्सा शिबिर संपन्न. खानापूर तालुका पंचायतीमार्फत गोदगेरी येथे पशुचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोदगेरी पंचायतच्या अध्यक्षा श्रीमती सुतार आणि उपाध्यक्षा श्रीमती भिरजे समवेत काँग्रेस नेते श्री इरफान तालिकोटी आणि तालुका पंचायत सदस्य आणि नूतन युवा काँग्रेस अध्यक्ष खानापूर श्री इम्रान तालिकोटी आणि जिल्हा पंचायत सदस्य लोंढा विभाग उपस्थित होते. धुळीत हरवला राकसकोप बेळगाव रस्ता.
बेनकनहळ्ळी ते राकसकोप रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे नसलेला आजार ओढवून घेणं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। या रस्त्यावर खड्डे, खडी आणि धुळीने भरलेला रस्ता झाला असून वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे। मागील 5 वर्षांपासून हा रस्ता नादुरुस्त झाला असून दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे। सदर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे, पण आधी शासनाच्या लाल फितीचा कारभार, नंतर कोरोना आणि आता निवडणूक यामध्ये अडकून पडलेल्या या रस्त्याला अद्याप दुरुस्तीचा मुहूर्त मिळालेला नाही। कंग्राळीत कलमेश्वर महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ। कंग्राळी खुर्द येथील कलमेश्वर महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांसाठी उद्बोधन आणि नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला। मंडळाच्या सदस्य आणि ग्रामपंचायत उपाध्यक्षा ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। मंडळाच्या अध्यक्षा आणि ग्रामपंचायत सदस्य लता पाटील यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले। त्यानंतर उपस्थित मान्यवर महिला प्रतिनिधींच्या हस्ते प्रतिमा पूजन करून गावातील नवनिर्वाचित सर्व महिला सदस्यांचा कलमेश्वर महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। पशुवैद्याच्या तांत्रिक संमेलनाला प्रारंभ। अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचा लाभ योग्य रीतीने करून घेतल्यास आपल्याकडील साधन संपत्तीचा विनियोग चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे विचार जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी व्यक्त केले। जिल्हा पंचायत पशुवैद्यकीय खाते आणि पशुवैद्य संघटना यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित तांत्रिक संमेलनाला शनिवारी प्रारंभ झाला। याचे उद्घाटन जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्या हस्ते झाले। त्यांनी यावेळी बोलताना मौलिक मार्गदर्शन केले। रोपाला पाणी देऊन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर हैदराबाद येथील तज्ञ डॉक्टर गिरीश पाटील, खात्याचे संयुक्त संचालक डॉक्टर J पंपावती, उपसंचालक डॉक्टर अशोक कोळा, पशुवैद्यकीय संघाचे अध्यक्ष डॉक्टर MS हुंडेकर आदी उपस्थित होते। वैश्य समाज महिला मंडळातर्फे विविध स्पर्धा। वैश्य समाज महिला मंडळातर्फे श्री समाधवी जन्मोत्सवानिमित्त महिला आणि मुलांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत। महिलांसाठी विविध स्पर्धा रविवार दिनांक 7 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत होणार आहेत। तरी सर्वांनी वेळेत श्री समाधवी संस्थान येथे वेळेत हजर राहावे। सदर स्पर्धा फक्त वैश्य समाजाकरिता आहेत, असे अध्यक्षा शीला बिडीकर आणि सेक्रेटरी वर्षा सटवाणी यांनी कळविले आहे। मानसी कुलकर्णी यांचे अभिनंदनीय यश। मूळच्या बेळगावच्या आणि सध्या सांगली येथे राहणाऱ्या मानसी कुलकर्णी यांनी MArc परीक्षेत उत्तम गुण घेऊन प्रथम श्रेणी संपादन केली आहे। त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावच्या शाळा क्रमांक 29 आणि पोद्दार पॉलिटेक्निक मधून त्यांनी आर्किटेक्ट शाखेचा डिप्लोमा घेतला आहे। लग्नानंतर सांगली येथील अण्णासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथून त्यांनी BArc ही पदवी घेतली। त्याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले। शिवाजी विद्यापीठातून त्यांनी MArc पदवी घेतली। त्यांना त्यांचे पती अजित कुलकर्णी यांचे प्रोत्साहन लाभले। बेळगावच्या शारदा ज्योतिषालयाचे सदाशिव कुलकर्णी यांच्या त्या कन्या आहेत। PhD करण्याचा त्यांचा मानस आहे। मंडोळी ग्रामपंचायत अध्यक्षपदी कणबरकर। मंडोळी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी लक्ष्मी कणबरकर तर उपाध्यक्षपदी सुवर्णा वासकोटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर ग्रामपंचायतीतर्फे नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पुष्पहार घालून सत्कार केला। प्रमुखांनी मिळून या दोन्ही गावच्या एक सुकाणू समिती याच्यामध्ये निवड करण्यात आलेली होती आणि सुकाणू समिती तालुका महाराष्ट्रीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार किनेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सुकाणू समिती निवडण्यात आलेली होती आणि या सुकाणू समितीने ही निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडवण्यासाठी गेले 15 दिवस आपण काम करत असताना काल आम्ही दिवसभर किंवा रात्रभर आम्ही त्या ठिकाणी बसून डेपो मास्टर इंडियन बॉयज विजयी। महेश फगरे पुरस्कृत साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या 7व्या साईराज चषक आंतरराज्य मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी डेपो मास्टर आणि इंडियन बॉयज हिंडलगा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत विजय मिळविला।
विविध सामन्यात राहुल कदम, सुशांत कोवाडकर यांना जगजंपी बजाज कंपनीकडून 5001 रुपये गिफ्ट कुपन देऊन सामनावीर पुरस्कार देण्यात आला। सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हरवर इंडियन बॉईज संघाने सामना जिंकला। सेरेना ओसाका उपांत्यपूर्व फेरीत आमने सामने। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर। विक्रमी 24व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठी उत्सुक असलेली अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि जपानची नाओमी ओसाका उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे। ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले। 7 वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणारी सेरेना हिला सलामीलाच जर्मनच्या लॉरा सेगमंड हिच्याशी लढत द्यावी लागेल। त्यानंतर चौथ्या फेरीत तिची द्वितीय नामांकित सिमोना हॅलेपशी गाठ पडू शकते। अमेरिकन ग्रँड स्लॅम विजेती ओसाका हिला पहिल्या फेरीत अनास्तेशिया पाव्लुचेंकोवा हिच्याशी सामना करावा लागेल। अर्जुन तेंडुलकर IPLच्या मैदानात। 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या IPL स्पर्धेच्या लिलावासाठी अनेक नवख्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे। यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचाही या लिलावात समावेश आहे। 20 लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे। लिलाव प्रक्रियेला दुपारी 2 वाजता प्रारंभ होईल। प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते। लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून यात 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे। शकुंतला इंदुराय बिरादार पाटील यांचे निधन। माळमारुती विभाग येथील रहिवासी शकुंतला इंदुराय बिरादार पाटील वय 86 यांचे दिनांक 6 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे। महानगरपालिकेतील महसूल विभाग अधिकारी चंद्रकांत बिरादार पाटील यांच्या त्या मातोश्री होत। प्रभावती राजाराम पाटील यांचे निधन। चन्नेवाडी तालुका खानापूर येथील रहिवासी प्रभावती राजाराम पाटील वय 74 यांचे दिनांक 6 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 3 चिरंजीव, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। येथील निवृत्त शिक्षक RL पाटील यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांच्या मातोश्री होत। सीमा अनिल मुचंडी यांचे निधन। मूळचे पांगुळ गल्ली आणि सध्या राहणार महांतेश नगर येथील रहिवासी सीमा अनिल मुचंडी वय 47 यांचे शुक्रवार दिनांक 5 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या मागे पती, 1 मुलगा, मुलगी असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।